प्रदीप वामनराव मुसळे, माझे मोठे बंधू गणेश वामनराव मुसळे, आम्ही दोघं भाऊ एकत्र शेती करतो. काठेवाडी इथे आमचं क्षेत्र आहे रस्त्याच्या कडेला. आज आम्ही 3 एकर कलिंगडाचा प्लॉट लावलेला आहे. कलिंगड उत्कृष्ट आणण्यासाठी आपण आज प्रयत्न करून उत्कृष्ट प्रकारचं कलिंगड आणलेले आणि त्या कलिंगडाच्या फळाला जे आम्हाला बाजारभाव पाहिजे होता, आम्हाला म्हणण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या जो बाजारभाव पाहिजे होता तो काय मिळत नाही आहे. कारण उत्पादन करणं हे आमच्या हातात आहे, पण मार्केटिंग करणं, त्याचा बाजार करणं हा व्यापाऱ्यांच्या हातात आहे. आणि आम्ही आज इथं हात विक्रीवर केवळ मार्केटला बाजार नसल्यामुळं आम्ही इथं हात विक्रीवर शेतापाशीच आमच्या कलिंगड विकतोय आणि आम्हाला इथं 10 ते 12 रुपये बाजारभाव मिळत आहे. अस्तित्वात ह्याचा बाजारभाव 20 ते 22 रुपयाच्या आसपास पाहिजे होता. म्हणजे प्रति किलोला आम्हाला 8 ते 10 रुपये कमी भाव मिळतो. त्यामुळं आमच्या उत्पन्नात, वैयक्तिक उत्पन्नात किंवा आमच्या खर्चात जवळपास मोठी तफावत आहे. आणि अशी जर तफावत कायमस्वरूपी राहिली तर शेतकऱ्यांनी निश्चित तळागाळाला जाईल. शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळावा हे सरकारने प्रयत्न करावा ही आमची नम्र विनंती सरकारला आहे.